आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी चहा ठेवते। नाही राहू दे सुंदर, आम्ही चहा घ्यायला नाही आलो, आम्ही तुमच्याशी बोलायचं म्हणतो आलो। या आमचे नाव बी तोंडात काढावं असं वाटणं झालंय बघा। तिने कामच तसं केलंय, तुमचाही विश्वासघात केलाय। नाही तुमचा राग चुकीचा नाही, पण तुम्ही घर तरी सोडून आलात, आम्ही काय करावं सांगा बरं। तुम्ही तिथून निघाल्यावर आमच्या वयात आलेल्या पोटच्या पोराला आम्ही शोभणार नाही असा मारला, तर त्याचा काय उपयोग आहे? तिने काय झालंय ते पुसून निघणार आहे का? जखम व्हायची ती झालीच, आता ती जखम तशीच ठेव मानता का? तिच्यावर काहीतरी उपाय तर शोधून काढला पाहिजे ना। कसं आहे सुनबाई, लग्न होतं ना तो फक्त नवरा बायको नाही, दोन घरं जोडली जातात आणि त्या दोन्ही घरांची आबरू त्या घरातल्या बाईच्या हातात असते आणि ती तिला वाचवावीच लागते। डॅडी, हे काहीच नाही, आमच्या चिरंजीवानी जे काय केलंय त्यापुढे हे काहीच नाही। सुनबाई, आपल्याला सरनोबतांच्या गावाकडनं आमंत्रण आलेले, तिथं देवीचा मोठा उत्सव आहे, तिथं आपल्याला सहकुटुंब बोलवलंय। तुम्ही जर तिथं आला नाहीत, अख्ख्या गावाला शंका घ्यायला संधी मिळेल। आमचं एवढंच म्हणणं आहे, वरच्या मनानं का होईना पण तुम्ही तिथं यावत। डॅडी नका असं वागू, मला नाही जमणार खोटं वागायला। असं बोलू नका सुनबाई, असं नका बोलू। नवरा बायकोतल्या गोष्टी काय आज आहेत उद्या नाही, पण घराची गेलेली आबरू परत येते का? आता त्या आशाबाई परत आल्या, तुमच्या भावाने त्यांना घरात परत घेतलं, परत घराची गेलेली आबरू परत आली का? नाही, आम्ही तुमच्या मागे बी लागणार नाही आणि तुम्हाला जबरदस्ती बी करणार नाही। तर आम्ही तुम्हाला एकच सांगतो, तुमच्या पोटात जो आमच्या घराण्याचा वंश वाढतोय त्याच्या घराचा विचार करा। आता आम्ही तुमच्या भावाचा जीव वाचवला, त्याच्या ऑपरेशनसाठी 20 लाख रुपये दिले, मागे तुमच्या घराला वाईट टाकण्यापासून वाचवलं, तुमचं लग्न मोडलं तेव्हा आम्ही स्वतः उभे राहिलो, तुमच्या घराची आबरू वाचवली। हे आम्ही कुठं बोललो का? आणि बोलणार पण नाही। तुमची इज्जत ती आमची इज्जत, पण आता आमची इज्जत ती तुमची इज्जत, मानायचं का नाही ते तुम्ही ठरवा। नाही पण तुम्ही एक गोष्ट खूप चांगली केलीत, यातलं काही जावई बापूंना सांगितलं नाहीत। नाही कसं आहे, जे काय झाले ते आज ना उद्या भरून निघेलच, पण संतापाच्या भरात जावई बापू काय करून बसले असते ते भरून निघालं नसतं। हे बघा सुनबाई, आम्ही तुम्हाला वचन देतो, यापुढं आमची चिरंजीव जर कधी चुकले त्या क्षणी आम्ही त्यांना घरातून बाहेर काढू। आम्ही तुमच्या स्वाभिमानाचा आदर करतो सुनबाई, फक्त या उत्सवाला येऊन आपल्या घराची शोभा वाढवा, एवढं दान टाका आमच्या जोळीत। येतो।